आणि ह्याची जबाबदारी अमित शहाची. पण राऊतसाहेब, एकूण हे सगळं जे प्रकरण आहे त्यात आता असंही एक महत्त्व विश्लेषण व्यक्त होऊ लागलेलं आहे की देशातले काही अनेक महत्त्वाचे संवेदनशील विषयही या सगळ्या घडामोडींच्या निमित्तानं बाजूला मांडले. आता युद्ध काळामध्ये इतर विषयांकडे कोणी चर्चा करत नाही. अनेक प्रश्न आहेत त्या देशात, महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत वेगळे विषय. पण आता युद्ध सुरू असल्यावर या विषयावरती लक्ष दिलं जात नाही. राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे. पुन्हा एकदा अजित पवार, शरद पवार आणि आता देवेंद्र फडणवीस एकत्र एका मंचावर आज येत आहे. सहकारी क्षेत्रासंबंधित एक चर्चासत्र आहे, त्यामध्ये पुन्हा एकदा दोन पवार एकत्र पाहायला. भारत पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते. भारत पाकिस्तानमध्ये आज चर्चा आहे ना. प्रेसिडेंट ट्रम्प आणि मोदीमध्ये चर्चा होऊ शकते. प्रेसिडेंट ट्रम्प आमच्याकडे हस्तक्षेप करू शकतात. तर ही फार लहान गोष्ट आहे आमच्यासाठी. शरद पवार असतील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, बरं काही ट्राय पार्टी अग्रीमेंट काय आहे बघावं लागेल. नाही पण साहेब, जर असं असेल की दोन अशा देशांमध्ये चर्चा होते आहे तर या निमित्तानं शिवसेनेमधला जो तणाव आहे आमच्याकडे अजिबात तणाव. पार्श्वभूमीवर काही दोन आमच्याकडे काही तणाव नाही. दोन शिवसेना आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट हे खंबीर आहेत. आमच्या पक्षाचे प्रेसिडेंट आमचे सरपंच आहेत राजकारणातले. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आदेश पाळतो आणि असे कोणतेही चुकीचे निर्णय आणि उद्योग ते करत नाही. पवार साहेब गेल्या काही दिवसांपासून टाळायचे, म्हणजे मागील काही दिवसांपासून टाळायचे अजित पवारांसोबत स्पेस शेअर करणं. मात्र ज्या चर्चा पाहायला मिळाल्या त्यामध्ये मागील 3 ते पाकिस्तानला आपण टाळत होतो, युद्धाचीच भाषा केली होती ना. जिंदा या मुर्दा, आर पार, तुम्ही राहाल किंवा आम्ही राहाल. आता टेबलावर ते बसले आहेत. भारताला धक्का बसलाय. आम्हाला असं वाटलं की लाहोर, कराची, इस्लामाबाद, रावळपिंडीवरती आता आम्ही